हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, हका तालुक्याला गेलतो. आज आहे ना काय म्हणतात ती कुरिअर काल महागारी आली होती, मग आज परत पाठवली कुरिअर. काल सुट्टी होती ना त्याच्यामुळं. तर आज आहे ना चला नवीन मसाल्याची आता कुरिअर पाठवली म्हणल्यावर जरा जीवावलं वजा हलकं झाल्यावाने वाटायला लागलं, बरं वाटायला लागलं जरा जीवाला. सगळ्यांची कुरिअर पाठवून दिली म्हणून. तर चला भाऊ बहिणीनो, आता नवीन मसाल्याची तयारी करायची आहे. आता मसाला भाजायचा आज मस्त पैकी, आणि आता नवीन मसाला आपली सुरुवात करावी लागल. आता नवीन मसाला तयार करावा लागल, जी करून तुम्हाला काय म्हणतात पुढच्या ऑर्डरची, म्हणजे आता पुढच्या ऑर्डरची तयारी करावी लागल. कारण की आता ऑर्डर आलेले आहेत भावा बहिणींच्या, आणि आपला मसाला काय अजून तयार नाही. माग जेवढा मसाला बनवला होता तेवढा पॅकिंग झालेला, पॅकिंग झाला. माग जेवढा मसाला बनवला होता तेवढा. आता ज्या भावा बहिणींच्या ऑर्डर राहिल्यात ना, त्यांचा मसाला आता नवीन तयार करण्यात येणार आहे. तर फटाफट उशीर न करता गावाकडचा गावरान मसाला ऑर्डर करा आणि गावाकडची झणझणीत चव घ्या. तर चला आता मसाल्याची तयारी. आता तुमचं दाजी गेलेत हो का, मी अजून हो का इथंच बसली आहे, बॅग ठेवली. दमल्यावानी झालाय जीव, पण तरी पण म्हणलं चला आपल्याला आहे ना मसाला तर तयार करावाच लागणार आहे. मसाला तयार केल्याशिवाय काय जमणार नाही. आता पुढच्या ऑर्डरची तयारी करावी लागेल. तर फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका आणि गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घ्या. तर आता हो का भाऊ बहिणीनो, येऊन बसली मी. वाढूच्यानं झालं, म्हणजे वाढूच्या नाही, आताच येऊन बसलोय आम्ही. दमल्यावाने होतं यावं तालुक्याला गेल्यावर, काय सांगायचं. जीवलो सकाळी गडबडीत, आणि ती काल कुरिअर नेली होती. काल आता काय 26 जानेवारी होती त्याच्यामुळं सुट्टी होती. आज फुल होतं. शनिवारी पण सुट्टी होती वाटतं कुरिअरला, आणि आज फुल होतं. तर आज मग सगळ्या ऑर्डरी सगळ्यांच्या रिलीज केल्या, पाठवून दिल्या. तर सगळ्यांच्या ऑर्डरी पाठवल्यामुळे एक मनाला जरा भारी वाटलं की बाबा चला आपापल्या ऑर्डरी आता पोहोच, म्हणजे पाठवून दिल्या. ते जीवाला जरा बरं वाटलं की चला आता सगळ्याची कुरिअर पाठवून दिली. आता काय टेन्शन नाही, कारण की जोपर्यंत कुरिअर हित आहेत ना तोपर्यंत जरा जीवाला समसमच असती. कारण की पेमेंट केलेलं असतं सगळ्यांनी ऑनलाईन, आणि मग त्यांना पण वाटत असेल की बाबा पेमेंट केलंय आपलं, लवकरात लवकर पार्सल आपल्या घरी यावं, अशी सगळ्यांची अपेक्षा असते ना. बरोबर का नाही भाऊ बहिणींनो? त्याच्यामुळं जसं तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, तशीच मला पण तेवढीच काळजी वाटते व सगळ्यांची कुरिअर पोहोचवण्यासाठी. तर हो का दाजींचं धुतला हात पाय. चला आता मसाला भाजायची तयारी करावा लागल. आज काय आबाळ आलंय भाऊ बहिणीनं, ऊन नाही आज आबाळ आलेलं आहे, आबाळ. तिथं एकच पत्रा बसल बघा, कट करून एकच पत्रा बसणार तिथं. 8 फुटाचा पत्रा एकच. तर आता पावसा पाण्याच्या दिवसात आता इथं 2 मशीनी टाकलेल्या आहेत भाऊ बहिणींनो. आपली गिरण आणि डंका मशीन आहे. तर त्याच्यामुळं पावसा पाण्याचं कसं आहे, ही कडणी सगळं मोकळं आहे. त्याच्यामुळं ही पॅक बंद, चमक निघाली. ही पॅक बंद करून घ्यायचं आहे ना, तयारी पण करावी लागेल आपल्याला. कारण की ही पॅक केलं ना ही मग कसं टेन्शन राहणार नाही ह्याच्यात आतमध्ये पाणी फिनी येण्याचं, कारण की आता इथं मशनी आहे इथं त्याच्यामुळं. तर चला हो का आता मिरच्या फिरच्या सगळं वाळवून ठेवलेलं आहे भाऊ बहिणीनं. हो का कांदा फिंदा मिरच्या. आता मसाला भाजून आपला मसाला आता कुटायची तयारी करायची आहे. थोड्याच वेळात आपला नवीन मसाला तयार करण्याची तयारी चालू होणार आहे, थोड्याच वेळात. तर आता मसाला फिसाला भाजला ना, राहून द्या आता ती, त्याचं काय एवढं तारीख चालली आहे.
हा पाणी मारत बसलं झाडाला. आता कालच पाणी दिलेलं आहे, वल जरजरीत आहे अजून. सारखं सारखंच पाणी असतंय बाई त्याला कुठं झाडांना. तर आता मसाला तयार करायसाठी भाजायची आता घ्यावी लागेल थोडी मेहनत मसाल्याची, होय. कारण की भावा बहिणीची आता पुढची ऑर्डर कशी आली पाहिजे, दणक्याबाज का नाही. पुढची ऑर्डर सगळ्यांची दणक्याबाज तयार म्हणजे आली पाहिजे तुम्हाला, वाजत गाजत गाजत वाजत. तर चला फटाफट मसाला भाजायची तयारी आता सुरू होत आहे. आणि ही पाऊस पडायच्या आधी पॅकिंग करून घ्यावं लागेल भाऊ बहिणींना, पावसाच्या आधी, तवा खेळ जुळल. नाही तर तुम्हाला सांगते पावसाळ्यात आता इथं मशनी आहे, इथं अवघड होऊन बसल, होय. त्याच्यामुळं काहीतरी हे करावं लागल. तर चला आलो तर आताच. कसं वाटतंय? भारी वाटतंय, मस्त भारी वाटतंय. कसे काय दमून जाते घरी पण माणूस. 2-3 दिवस झालं भाऊ बहिणीनं काय आमच्या पाय जाग्यावर नाही तर. जा इकडे जा तिकडे. आणि मसाल्याचं सामान आणि मिरच्या कर, मिरच्या नीट. चल कुरिअर पोचवाय. अरे तरा वैतागून गेला ना जीव. आता हो का तालुक्याहून आलोय तर आता ही मसाल्याची तयारी करावी लागेल, होय. आता मसाल्याचं ही करायची तयारी, भाजणी करायची मसाल्याची, मिरच्याची ह्याची, आणि कुटायची तयारी करावी लागेल आता. तर चला भाऊ बहिणीनं, म्हणलं चला भाऊ बहीण वाट बघत असतेली येडीवची. पूनम ताईचं एक तर काही येडीव येईना तर टायमाच्या टायमाला लॉंग येडीव तर लय भाऊ बहिणीनं. हा ठेव, आता त्याचं काय कामच नाही ना. लॉंग व्हिडिओ तर काय कमी रेंज मध्येच येतात, तरी शॉर्ट व्हिडिओ मसाल्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकती. लॉंग व्हिडिओ जेवणाचं ह्याचं व्हिडिओ कसलं ना मी बनवत होती, बंद झालंय सगळं. मसाल्याने टाइमच भेट नाही, काय सांगायचं. आणि ते सगळं आपल्यालाच करावं लागतात ना काम, त्याच्यामुळं टाइम भेटाना झालाय. पण लवकरच आपल्या जेवणाचं व्हिडिओ पण तुम्हाला टाकाय चालू करीन मसाल्याबरोबर. ती बी आमच्या भावा बहिणीला जेवणाचं व्हिडिओ आवडतात आपलं, होय. तर चला आता हो का गाड्या लावल्या दाजींला, तिथल्या गाड्या काढायला लावती बाजूला आणि मसाला भाजायची आता तयारी करते. म्हणजे कसं मसाला भाजला ना की आपला कुठला म्हणजे भावा बहिणींच्या ऑर्डरी पॅक करायला. तर मसाला ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे सगळ्यांनी बघा. म्हणजे मसाल्याचे आपल्या गावाकडचे अस्सल गावरान चव घेण्यासाठी नंबर दिलेला आहे मसाला ऑर्डरसाठी. 76 66 60 27 46. दुसरा नंबर 98 22 20 85 82. तर उशीर न करता तुमची ऑर्डर बुक करा. तर चला बाय बाय, आता मसाला भाजते.